हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपला 11वीचा ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करूया. वी आर गोइंग टू स्टार्ट अवर ऍक्च्युअल सिलेबस. नेम ऑफ द फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स. इन लास्ट व्हिडिओ वी हॅव डिस्कस व्हॉट मीन्स ऍक्च्युअली द फिजिक्स. ऍक्च्युअली फिजिक्स म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. फिजिक्स इज द क्वांटिटेटिव्ह सायन्स. ऍक्च्युअली फिजिक्स इज द क्वांटिटेटिव्ह सायन्स. Hence, we need to measure the physical quantities very accurately. Physical quantities म्हणजे भौतिक राशी, ज्याला आपण म्हणतो भौतिक राशी. Physical quantities. This is a physical quantity. Physical quantity means भौतिक राशी. मग ज्या वेळेला आपण युनिव्हर्सची स्टडी करतो, नेचरची स्टडी करतो, त्यावेळेला तिथं मेजरमेंट व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. मेजरमेंट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन फिजिक्स. ऍक्च्युअली टू डेव्हलप theories and laws in physics, we perform some experiment and we conclude some observations, conclusions. So measurement is very important. ऍक्च्युअली आम्ही फिजिक्समध्ये काही थिअरीज आणि लॉ डेव्हलप करायसाठी काही एक्सपेरिमेंट करतो, त्याचे ऑब्झर्वेशन्स काढतो, कन्क्लुजन्स काढतो, आणि म्हणून तिथं जे ऑब्झर्वेशन कन्क्लुजन करतो त्या संबंधित जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट फार इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, मेजरमेंट म्हणजे कुठल्याही भौतिक गोष्टीचं जर आपल्याला मेजरमेंट करायची असेल तर लेंथ लागतं. आपण त्याची लेंथ मोजू शकतो. एखादा स्टोन आहे तर त्याचं मास मोजू शकतो, म्हणजे किंवा एरिया मोजू शकतो, व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो, डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो, मोशन मध्ये असेल तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो. या ज्या क्वांटिटीज आहेत त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो, म्हणजेच भौतिक राशी. आता या सगळ्यांचं मेजरमेंट आहे. ते मेजरमेंट आपल्याला पाहिजे असेल तर आपण अॅक्युरेट त्या गोष्टींच्या, त्या वस्तूविषयी आपण सांगू शकतो, आणि म्हणून युनिट्स आणि मेजरमेंट फार इम्पॉर्टन्स रोल प्ले करतं फिजिक्समध्ये. नीड ऑफ मेजरमेंट आता आपण बघितलं. नीड ऑफ मेजरमेंट म्हणजे आपण मेजरमेंट ऍक्च्युअली कशासाठी घेतो तर त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हणतात. याचा अर्थ आपल्याला युनिट्स बघावं लागेल. युनिट्स म्हणजे युनिट द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. ऍक्च्युअली फिजिकल क्वांटिटी मेजर करायला एक स्टँडर्ड रेफरन्स वापरला जातो. द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. युनिट म्हणजे काय? द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी. म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असताना आपण कंपॅरिझन करतो विथ स्टँडर्ड रेफरन्स. स्टँडर्ड रेफरन्स. ओके, स्टँडर्ड रेफरन्स आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज आय से मास ऑफ द स्टोन इज 5 किलोग्रॅम. एखाद्या स्टोनचं मास मी म्हटलं काय? 5 किलोग्रॅम. ओके, मास ऑफ द स्टोन इज 5 किलोग्रॅम. म्हणजे हे 5 किलोग्रॅम एक स्टँडर्ड रेफरन्स आहे, तो आहे 1 किलोग्रॅम. स्टँडर्ड रेफरन्स काय आहे? 1 किलोग्रॅम. हा स्टँडर्ड रेफरन्स आहे. याच्या पटीमध्ये आपण 5 किलोग्रॅम म्हटलेलं, म्हणजे काय केलं? कम्पेअर केलेलं. कळलं का? त्याला आपण काय म्हणतो? युनिट. म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये एकक असं म्हणतो. बरोबर. मग आता इथं बघा, 5 म्हणजे त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड. आपण काय मेजर केलं? हे मास. मास ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. मास म्हणजे वस्तुमान. मॅग्निट्यूड, 5 इज द मॅग्निट्यूड अँड केजी इज द युनिट. किलोग्रॅम इज द युनिट ऑफ मास. मास किलोग्रॅम मध्ये आपण मोजतो. त्या सिस्टम ऑफ युनिट्स आता आपण बघणारच आहोत. युनिट्स म्हणजे काय? द स्टँडर्ड युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड अ युनिट. युनिट म्हणजे एकक. समजा आम्ही लेंथ मोजली. लेंथ, सपोज लेंथ ऑफ द टेबल इज 10 सेंटीमीटर. मी म्हटलं एका टेबलची लांबी 10 सेंटीमीटर आहे, तर सेंटीमीटर हे युनिट आहे. दिस इज युनिट अँड 10 इज द मॅग्निट्यूड. याला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड म्हणजे एकक. हे तुम्ही सगळं बघितलं. मग अशा डिफरंट क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्पीड मोजलाय. स्पीड ही सुद्धा एक फिजिकल क्वांटिटी आहे. स्पीडचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंड. मीटर म्हणजे लेंथ आणि एस म्हणजे काय? टाइम. कुठल्याही गोष्टींच्या मोजमापाशी मुळाशी 3 गोष्टी असतात किंवा 3 फिजिकल क्वांटिटीज असतात. लक्षात ठेवायचं. लेंथ बघा, लेंथ याला आपण फंडामेंटल म्हणतो. लेंथ
mass and time. Always remember this. You always remember this. Length, mass and time are the fundamental physical quantities. आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज सुद्धा बघणार आहे पुढे, पण हा बेस आहे. कुठल्याही गोष्टीच्या मोजमापाशी म्हणजे मेजरमेंटच्या मुळाशी जर गेला तर या तीन क्वांटिटी येतात: लेंथ, मास आणि टाइम. लांबी, वस्तुमान आणि वेळ. टाइम म्हणजे वेळ. ओके, ठीक आहे. म्हणजे याच्यानुसार आपण ते बघत असतो. युनिट म्हणजे काय समजलं? एक स्टँडर्ड रेफरन्स आहे जो ती क्वांटिटी कम्प्लीट डिस्क्राईब करायला आपण किंवा मेजरमेंट करायला वापरतो, त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. आता या युनिटच्या काही रिक्वायरमेंट आहेत बघा. रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. Requirements of good unit. Good units. आता रिक्वायरमेंट म्हणजे काय? तर युनिट शुड बी इनव्हेरिएबल. नंबर 1, इनव्हेरिएबल. एकदा युनिट सिस्टम ऑफ युनिट आपण बघणार आहे. एकदा युनिट फिक्स झाले की ती इनव्हेरिएबल असलं पाहिजे. म्हणजे इट डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू द स्पेस अँड टाइम. ते स्पेस बरोबर म्हणजे स्थळाबरोबर आणि टाइम बरोबर बदलून चालत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण मास, आपल्या इंडियामध्ये मास मेजर करायला किलोग्राम हे युनिट वापरतो, तर अमेरिकेमध्ये सुद्धा किलोग्रामच वापरायला पाहिजे. समजा त्यांनी तिथं पाऊंड वापरलं, आपण त्या सिस्टम ऑफ युनिट आता बघणारच आहे. तर डाटा कन्वर्ट म्हणजे पाऊंड वापरला असेल तर डाटा जो आहे आपला सायंटिफिक डाटा, जो काही रिसर्च करून आपण एखाद्या गोष्टीविषयी ऑब्झर्वेशन करून कन्क्लुजन काढलेला आहे, तो डाटा समजा अमेरिकेला आपल्याला द्यावा लागेल, तर तिथं कन्व्हर्जन करावं लागेल. म्हणजे इनकन्व्हिनियन्स होईल. आणि ह्याच्यासाठी एक सिस्टम सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलेली आहे, त्यात आपण बघणार आहे. म्हणजे युनिट कसं असलं पाहिजे? तर ते इनव्हेरिएबल असलं पाहिजे. इट शुड बी इनव्हेरिएबल मीन्स इट डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू द स्पेस अँड टाइम. स्पेस अँड टाइम बरोबर ते बदलून चालत नाही. दुसरं त्याचं रिक्वायरमेंट आहे, युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. मी आता म्हटलं तसंच त्याचा अर्थ आहे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड म्हणजे होल वर्ल्ड, सगळ्या जगानं ती युनिट ऍक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे. मी आता ज्याचा अर्थ सांगितला तसंच आहे. जे काय आपण क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीज मेजर करू, फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी, त्या फिजिकल क्वांटिटीज जसं आपण इंडियामध्ये मेजर करतो तसं अमेरिकेमध्ये असलं पाहिजे किंवा इतर कुठल्याही देशामध्ये त्याची मेजरमेंट समान असली पाहिजे. म्हणजे जो काय सायंटिफिक डाटा आहे तो ट्रान्सफर करायला, रिसर्च केलेला आपल्याला इझी जाईल, इनकन्व्हिनियन्स होणार नाही. म्हणजे युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. होल युनिव्हर्सनं त्याला ऍक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरं, इट शुड बी रिप्रोड्युसेबल. रिप्रोड्युसेबल. युनिट शुड बी रिप्रोड्युसेबल. रिप्रोड्युसेबल म्हणजे इट इझी टू कॉपी. ते युनिट इझी टू कॉपी असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल काही स्मॉल युनिट्स आहेत. समजा लेंथ मोजायला आपण मीटर वापरतो, लेंथ मोजायला मीटर वापरतो. याच्यापेक्षा लहान आहे तर आपण सेंटीमीटर वापरतो. सेंटीमीटर. लांबी ही ह्याच्यापेक्षा लहान आहे मीटरपेक्षा तर आपण काय वापरतो? सेंटीमीटर वापरतो. आणि लांबी ही मीटरपेक्षा जास्त आहे तर आपण काय वापरतो? किलोमीटर वापरतो. किलोमीटर वापरतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे रिप्रोड्यूस असलं पाहिजे, इट इझी टू कॉपी. आपण त्याची लहान भाग करतो, सेंटीमीटर मध्ये मोजतो. समजा जास्त आहे तर आपण काय म्हणतो? किलोमीटर मध्ये मोजतो. हा जो भाग आहे म्हणजे हे रिक्वायरमेंट आहे. युनिट शुड बी इनव्हेरिएबल, युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड अँड युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल. ओके, दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. ह्या गुड युनिटच्या रिक्वायरमेंट्स आहेत. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युअल सिस्टम ऑफ युनिट्स बघूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युअली युनिट्स कशासाठी आपण वापरले जातात. सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. तर काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि काही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. आपण ते पुढे बघणारच त्याच्या डेफिनेशन. फंडामेंटल म्हणजे मूलभूत, बेसिक आहेत.
आणि डिराइव्ड म्हणजे एका क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड असते. एक फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती डिपेंड असते, त्याला आपण डिराइव्ड म्हणतो. ह्या दोन्हींचा जो सेट आहे, a set of fundamental and derived physical quantities is known as system of units. A set of fundamental derived physical quantities is known as the system of unit. आता कुठल्या सिस्टम ऑफ युनिट्स आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. ऍक्च्युअली त्या तशाच काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. पहिली सिस्टम ऑफ युनिट आहे एफ पी एस. एफ पी एस. एफ म्हणजे फूट, पी म्हणजे पाऊंड आणि एस म्हणजे सेकंड. बघा, फूट इज द लेंथ, फूट इज द युनिट ऑफ द लेंथ. हियर फूट इज युनिट ऑफ लेंथ. म्हणजे लांबी कशात मोजणार या सिस्टीम मध्ये? फूट मध्ये मोजतात. बघा, पी पाऊंड इज द युनिट ऑफ मास. पाऊंड इज युनिट, पाऊंड इज द युनिट ऑफ मास. आणि तिसरा आहे सेकंड. सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. टाइम मिनिट मोजणार सेकंड मध्ये. म्हणून या सिस्टीमला म्हणायचं एफपीएस सिस्टीम. ही सिस्टीम ऍक्च्युअली ब्रिटिश रूल, अंडर ब्रिटिश रूल चाललेली आहे. जिथं जिथं इंग्रजांनी राज्य केलेलं आहे त्यावेळेला त्या देशामध्ये ही सिस्टीम वापरली जायची. आपण ते थोडं सांगणारच आहे. नंबर 2 एफपीएस. एफपीएस सिस्टीम म्हणजे काय? फूट इज द युनिट ऑफ लेंथ, पाउंड इज द युनिट ऑफ मास अँड सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. दुसरी सिस्टीम आहे सीजीएस सिस्टीम. सीजीएस. सी म्हणजे सेंटीमीटर. सेंटीमीटर मग मी सांगितलं तसं. सेंटीमीटर इज युनिट ऑफ लेंथ. ओके. दुसरं ग्रॅम. जी म्हणजे ग्रॅम. ग्रॅम इज द युनिट ऑफ मास. ग्रॅम इज द युनिट ऑफ मास अँड सेकंड मगाच्या सारखं सेम. सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. हे लक्षात ठेवा. दिस सिस्टम इज नोन एज द सीजीएस सिस्टम. सेंटीमीटर इज द युनिट ऑफ लेंथ, ग्रॅम इज द युनिट ऑफ मास अँड सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. आणि तिसरी सिस्टम आहे त्याला आपण म्हणतो एमकेएस सिस्टम. एमकेएस. एस सगळ्यामध्ये कॉमनच आहे. टाइम सेकंड मध्ये मोजतात. फंडामेंटल आहे सगळं हे. एम इज द मीटर. मीटर इज द युनिट ऑफ लेंथ. मीटर इज द युनिट ऑफ लेंथ. ओके. दुसरं किलोग्रॅम. किलोग्रॅम इज द युनिट ऑफ मास. ओके. आणि तिसरं सेकंड. सेम तसंच आहे. सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. हे समजून घ्या. बघा, दिस इज द एमकेएस सिस्टम. ह्याला मॅट्रिक्स सिस्टम सुद्धा म्हणतात. बघा, मीटर इज द युनिट ऑफ लेंथ, किलोग्रॅम इज द युनिट ऑफ मास अँड सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. याला आपण सिस्टम ऑफ युनिट्स म्हणतो. ओके. या सिस्टम ऑफ युनिट्स आहेत. या ज्या सिस्टम्स आहेत एफपीएस सिस्टम, ती ब्रिटिश रूल आणि ज्या इंग्लिश स्पीकिंग लँग्वेज कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये अंडर ब्रिटिश रूल ही सिस्टीम वापरली जायची. एमकेएस सिस्टम फ्रान्स आणि युरोपमध्ये वापरली जायची. आणि म्हणजेच आता पूर्वीच्या काळी, पुरातन काळी काय होतं की प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम त्या फिजिकल क्वांटिटी मेजर करायला वापरल्या जायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वाटतं इंग्लंडच्या राजानं 11व्या शतकामध्ये आपल्या नाकाच्या शेंड्यापासून हाताच्या बोटापर्यंत, म्हणजे जो काय बोट आहे त्या बोटापर्यंतची लांबी, हे लांबी म्हणजे यार्ड म्हटलं होतं. एक यार्ड हे लांबी मोजण्याचं एकक असावं असं त्यानं सांगितलं होतं. तिकडं फ्रान्सच्या राजानं सांगितलं होतं आपल्या पायाची लांबी ही 1 फूट असं कन्सिडर करायचं, म्हणजे लांबी मोजत असताना. मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी युनिट्स, एकक वापरली जायची फिजिकल क्वांटिटीज मेजर करायला. आणि मग हळूहळू देशोदेशांचे परस्पर संबंध वाढायला लागले. दळणवळणामुळे सगळे देश एकमेकांशी एकत्र यायला लागले. आणि मग हा जो मी म्हणतोय डाटा, जी का ऑब्झर्वेशन्स असतील ती किंवा रिसर्च असेल, तो डाटा ट्रान्सफर करायला इनकन्व्हिनियन्स तयार व्हायला लागला. आणि म्हणून हा जो काही गोंधळ आहे तो गोंधळ लक्षात घेतला. किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रांतामध्ये अशास्त्रीय परिमाणं वापरली जायची. अशास्त्रीय परिमाणं म्हणजे अजूनही आपण ती वापरतो. म्हणजे तांदूळ, ज्वारी, गहू किंवा बाजरी हे मोजण्यासाठी
किंवा ती विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपण शेर, मापटे, चिपटे ही अशास्त्रीय परिमाणं वापरली जायची आणि आताही काही ठिकाणी ती वापरली जातात. तुम्हाला सुद्धा ते माहित आहे. हे अशास्त्रीय परिमाणं आहेत. म्हणजे शेर म्हणा, मापटं म्हणा, चिपटं म्हणा, ही सगळी काय आहेत? अशास्त्रीय परिमाणं आहेत. आणि म्हणून हे इनकन्व्हिनियन्स व्हायचं, याच्यासाठी शास्त्रीय परिमाणं असावी यासाठी सगळ्या जगानं त्यावेळेला एक सिस्टीम ऍक्सेप्ट केली. त्याला एमकेएस सिस्टीम म्हणतात. त्यालाच मेट्रिक सिस्टीम म्हणतात. एम मीटर, किलोग्राम आणि सेकंड हे सगळीकडे वापरलं जायचं. आणि मग सगळ्या जगाने एक सिस्टम वापरावी यासाठी 1971ला 14वी जनरल कॉन्फरन्स, जे 14th जनरल कॉन्फरन्स हेल्ड इन पॅरिस ऑन वेट्स अँड मेजर विच ऍक्सेप्ट द सिस्टम ऑफ युनिट नोन ऍज द युनिव्हर्सल सिस्टम ऑफ युनिट्स किंवा इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. त्याला काय म्हणतात? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स अँड इट इज अब्रिव्हिएटेड ॲज एसआय सिस्टम. बघा आता सगळ्या जगाने एक सिस्टीम 1971 साली त्या कॉन्फरन्समध्ये ऍक्सेप्ट केली. त्याला इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट म्हणतात. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स ही चौथी सिस्टम ऑफ युनिट आहे. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. This is the SI. It is abbreviated as SI system. SI system. किंवा त्याला SI युनिट सुद्धा म्हणतात. म्हणजे आता सगळ्या जगाने जी सिस्टीम ऍक्सेप्ट केलेली आहे त्या सिस्टीमला काय म्हणायचं? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. अँड दिस सिस्टम कंटेन एमकेएस सिस्टम अँड ऑल अदर युनिट्स. बघा या सिस्टीम मध्ये काय येणार आहे? एमकेएस सिस्टम येणार आहे. एमकेएस सिस्टमची सगळीच्या सगळी युनिट. ओके. अँड ऑल अदर युनिट्स. याच्यामध्ये येतात. म्हणजे एकंदरीत काय तर एसआय सिस्टीम मध्ये लेंथ मोजायसाठी मीटर, मास मोजायसाठी किलोग्राम आणि टाइम मोजायसाठी सेकंड ही युनिट वापरतात. मी मगाशी सुद्धा सांगितलं की कुठल्याही गोष्टीच्या वस्तूच्या मोजमापाच्या मुळाशी जर गेला तर 3 क्वांटिटी असणार: लेंथ, मास अँड टाइम. आणि म्हणून एमकेएस सिस्टम जी इन्क्लूड केलेली आहे एसआय सिस्टम मध्ये. एसआय म्हणजे काय? सिस्टम इंटरनॅशनल युनिट. आणि आता सगळं जग जी सिस्टम वापरते त्याला आपण काय म्हणतो? इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. इट इज अब्रिव्हिएटेड ॲज एसआय सिस्टम. अजूनही अमेरिकेमध्ये जी फूट पाऊंड सिस्टीम आहे एफपीएस सिस्टीम ती काही ठिकाणी वापरली जाते. पण आता डाटा कन्व्हर्ट करून सुद्धा आपल्याला त्या सिस्टम घेता येतं. पण जगानं आता होल जगानं ऍक्सेप्ट केलेली सिस्टम आहे त्याला म्हणायचं आपण एसआय इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. इट इज अब्रिव्हिएटेड ॲज एसआय सिस्टम. ओके. आता याच्यापुढे आपल्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, जेणेकरून व्हिडिओ सुद्धा मोठा होणार नाही. याच्या जे काय सगळे नोट्स आहेत ते नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात तुम्हाला दिले जातील. त्याचे तुम्ही प्रिंट्स घेऊन सुद्धा तुम्ही ते रेफर करू शकता, वापरू शकता. नेचर फिजिक्स नावाचं चॅनल आहे ते सगळ्यांनी तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके. थँक्यू.